एसआयआरमुळे मतदारसंघातून जवळपास 47,000 मतदार हे कट झालेले होते। त्याचा देखील फटका या ठिकाणी ममता बॅनर्जी यांना बसताना पाहायला मिळत आहे। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत। सगळ्यात मोठा धक्का तिथे टीएमसी 90 आणि भाजप 91 जागांवर आघाडीवर। एका जागेचा फक्त फरक आहे। टीएमसी आणि भाजपत अक्षरशः काटेकी टक्कर टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये। तर भवानीपूरचा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेची लढत। तृणमूल 90 जागांवर आघाडीवर, भाजप 91 जागांवर आघाडीवर। तूर्तास भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत। पुन्हा एकदा नंदीग्रामची पुनरावृत्ती होणार का भवानीपूरमध्ये, याकडे खरं तर लक्ष असेल। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांची पिछाडी त्यांच्यासाठी मोठा एक धक्का असणार आहे। तिथे भाजपने मोठी टक्कर दिली आहे। टीएमसी 90 तर भाजप 91 जागांवर आघाडीवर। अजूनही काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। पुन्हा एकदा आकडेवारी आपण पाहूया। 91 जागांवर आघाडी आहे भाजपची आणि तृणमूलची 90 जागांवर आघाडी आहे। तर काँग्रेसने देखील एका जागेवर या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। अधिरंजन चौधरी या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांची पिछाडी, ममता बॅनर्जींसाठी एक मोठा धक्का। तर भाजपचे सुवेंदू अधिकारी या ठिकाणी आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये जर सरकार आलं तर सुवेंदू अधिकारी मोठे प्रबळ दावेदार असतील मुख्यमंत्री पदाचे आणि ते दोन्ही मतदारसंघामधून आघाडीवर आहेत। तर भवानीपूरमध्ये सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। तृणमूल 90 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 91 जागांवर। अगदी एका जागेची आणि अशाच काही जागांची ही काटेकी टक्कर आपण पाहतोय। 183 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत। या कलांनुसार चित्र स्पष्ट होत जातं। मात्र टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये अक्षरशः काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पिछाडीवर, भाजपचे सुवेंदू अधिकारी इथे आघाडीवर आहेत। नंदीग्राममध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये भवानीपूर आणि नंदीग्राम इथून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का। एसआयआर नंतरची पहिली निवडणूक आहे, त्याचा फटका टीएमसीला बसताना पाहायला मिळत आहे। अल्पसंख्याक मतांवर पूर्णतः मदार आहे ममता बॅनर्जी यांची। तर केरळमध्ये कलांनुसार काँग्रेस आघाडीला त्या ठिकाणी बहुमत मिळताना दिसतंय। तर केरळची आकडेवारी पाहूया। काँग्रेस आघाडीला म्हणजे यूडीएफला त्या ठिकाणी 71 जागांची आघाडी आहे। डाव्यांचं सरकार या ठिकाणी जाऊन काँग्रेसचं सरकार येणार अशा प्रकारे एक्झिट पोलचे अंदाज देखील वर्तवण्यात आले होते। केरळमध्ये कलानुसार सध्या काँग्रेसला या ठिकाणी पूर्ण बहुमत मिळते। तर पिनराई विजयन यांची 10 वर्ष त्या ठिकाणी सत्ता म्हणजेच डाव्या आघाडीची सत्ता होती। आता या वेळेला सत्ता पालट होण्याचा अंदाज होता। आकडेवारी आपण पाहूया। केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस इथे इच्छुक आहे आणि इथे आपण पाहतोय की डाव्यातून काँग्रेस या ठिकाणी पुढे गेलेली आहे। राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले हे आघाडीवर आहेत। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचे निकाल आज आपण पाहणार आहोत। राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत। तर राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत। तर बारामतीमध्ये सुरेत्रा पवार देखील पहिल्या फेरी अखेरीस 6500 मतांनी आघाडीवर आहेत। हे दोन्ही निकाल जे आहेत ते महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असतील। दोन्ही ठिकाणी या पोटनिवडणुका होत आहेत। सर्वात मोठी बातमी आहे भवानीपूरमधून ममता बॅनर्जी यांची पिछाडी कायम आहे। ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का। तर वर आकडे आपण पाहतो टीएमसी 96 तर भाजप 100। भाजपने शतक पूर्ण केलेलं आहे। शतकाहून देखील भाजप पुढे गेलेली आहे पश्चिम बंगालमध्ये। तर टीएमसी 96 जागांवर आघाडीवर। तर 96 जागांची आघाडी